पुढे फार सुंदर सांगितले बरं. धर्म आपण केला, धर्म कार्य केलं, पण जर भगवंताविषयी भक्ती प्रेम निर्माण झाली नाही तर ते केलेलं धर्म कार्य म्हणजे काय आहे त्यांनी सांगितलं, श्रम एव हि केवलम. तो फक्त आणि फक्त श्रम आहेत म्हणे. बघा बरं काय म्हणतायत ते, धर्म करा पण कशासाठी? धर्म कशासाठी करायचा? भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी. जर धर्म कार्य करून प्रेम निर्माण झालं नाही तर त्या धर्म कार्याचा उपयोग नाही. मी दररोज 4 तास देवपूजा करतो, धर्म कार्य आहे की नाही? एका माणसाने सांगितलं, मी दररोज 4 तास देवपूजा करतो, धर्म कार्य आहे. देवपूजा झाल्यानंतर काय करतो? काही नाही म्हणे, मी आमच्या गल्लीमध्ये शहरामध्ये चोऱ्या करायला फिरतो. काय उपयोग आहे त्या धर्माचा? काहीच नाही. मग तो केलेला 4 तासाची पूजा वाया गेली. म्हणून धर्म कशासाठी ते बघा. बघा एक एकावर अवलंबून आहे. धर्म कशासाठी? भक्ती निर्माण करण्यासाठी. धर्म कार्य हे पैसे कमवण्यासाठी नाही. धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय स्मृतः. आपलं धन कशासाठी? तर त्यांनी सांगितलं, धन धर्म कार्यासाठी. आपण कमवलेला पैसा कुठे घालावा? वाढदिवसाला पार्टी करण्यापेक्षा एखाद्या मंदिराला किंवा एखाद्या गरीबाला काहीतरी द्यावं. तिथं आपला पैसा घातलेला बरं आहे. वाढदिवसाला रात्री 12 वाजता 5-5, 10-10 हजाराचे फटाके उडवण्यात जो पैसा खर्च होतो त्यापेक्षा 5,000 रुपयाचे जर एखाद्या गरजू व्यक्तीला, एखादा विद्यार्थ्याला अभ्यासासाठी पुस्तकासाठी जर पैसे दिले तर त्या धनाचा खरा वापर केला असं झालं. साधना मार्ग आपल्याला सूत ऋषींनी सांगितलाय. शौनकांनी विचारलं, मला एक सांगा, भागवत रचलं कोणी? म्हणे व्यासांनी. त्यांना असं काय झालं की ते भागवत रचावं वाटलं? तर असं म्हणतात की एका वेळेस महर्षी व्यास अतिशय दुःखी होऊन बसले होते. त्या ठिकाणी नारद ऋषी आले. सरस्वती नदीच्या काठावर बसलेत. नारद आले. का हो, तुम्ही एवढं तोंड पाडून का बसलात? काय झालं तुम्हाला? कोणी काय बोललं का? व्यासांनी सांगितलं, कोणी काय बोललं नाही. तरी पण एवढे दुःखी का? व्यासांनी सांगितलं, काय सांगावं, मी 17 पुराण लिहिली. लोकांच्या कल्याणासाठी 1,00,000 श्लोकांचं मी महाभारत लिहिलं. भरपूर ग्रंथ रचना केली, पण माझ्या मनाला समाधान नाही अजून. कशामुळं ते मला माहिती नाही, पण समाधान नाही. मी वेदांचे विभाग केले तरी पण मला समाधान नाही. बघा बरं, आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर व्यास नारदांना म्हणू लागले, मला कसं तरीच होतंय. इथं कोणाकोणाला होतंय का तसं कसं तरीच? आमच्या भागात काही जण असे आहेत, डॉक्टरकडे जातात, डॉक्टर साहेब मला कसं तरीच होतंय. आता कसं तरीच होतेला कुठल्या गोळ्या द्यायच्या सांगा आता?
व्यास म्हणतायत मला कसं तरी होतंय, मला माहिती नाही काय होतंय ते. मग मात्र नारदांच्या लक्षात आलं की यांना दुःख का होतंय. नारद म्हणतायत व्यास तुमच्याकडून मान्य एवढं फार तुम्ही रचलंय महाभारत लीला वगैरे वगैरे, पण अजून तुम्ही भगवंतांच्या कथेंचं निरूपण केलं नाही. जिची वाणी त्याच्यामध्ये भरपूर अलंकारयुक्त वाणी आहे, पण त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन नसेल तर त्याला किंमत. ज्याची वाणी अशुद्ध आहे पण तो जर भगवंताचं गुणकीर्तन करत असेल तर सगळ्या शास्त्रकारांनी सगळ्या संतांनी त्याला मान्यता दिली. असू द्या अशुद्ध, वाक्य जोडलेलं नसू द्यात, व्याकरणानुसार वाक्य नसू द्यात, पण ते वाक्य जर भगवंताची स्तुती करत असेल तर संतांनी त्यालाच ग्राह्य धरलंय. अलंकारयुक्त व्याकरणाला धरून वाणी आहे पण भगवंताचं गुण नाही ना, ती काही कामाची नाही म्हणले. तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबध्यवत्यपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. असं वर्णन. एक माणूस विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसला. आता आपण जसं म्हणलं ना, त्याचा दररोजचा नियम मंदिरात जायचं सकाळी सकाळी पांडुरंगाच्या आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. दररोज नियम चालू होता. एके दिवशी काय झालं, तो विष्णू सहस्त्रनाम म्हणताना त्या ठिकाणी नेमके एक मोठे शिकलेले पंडित आले दर्शनाला. त्यांनी ह्याचे श्लोक ऐकले. ऐकल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाले, काय रे तू काय म्हणतोस हे, तुला कळतंय का? त्याने विचारलं काय झालं? अरे किती अशुद्ध म्हणतोयस? म्हणे हो. माझं चुकतंय? म्हणे हो, फार अशुद्ध आहे, ह्रस्व दीर्घ बघत नाहीस. बर तुम्ही सांगा शुद्ध. ह्याने संथा दिली, म्हणे शुद्ध. आता पुढचा दिवस उजाडला. आता हा पूर्वी जेवढ्या आनंदाने विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा त्याला तसं आता म्हणता येत नव्हतं. का? त्याच्या लक्षात येऊ लागलं आपलं इथं चुकलंय, आपलं इथं चुकलं, हे अशुद्ध आहे, हे अशुद्ध आहे. मग आधी जेवढ्या आनंदाने म्हणायचा तेवढं त्याला आता म्हणता येत नव्हतं. काय करावं? असं म्हणतात की रात्री स्वप्नामध्ये त्या पंडित जो होता ज्याने सांगितलं तू अशुद्ध म्हणतोयस, त्याच्या स्वप्नामध्ये भगवंताने येऊन सांगितलं की तुला नाही त्या उचपत्या कोणी करायला सांगितल्या म्हणे. तू उद्या त्या मंदिरात जा आणि त्या माणसाला सांग की तू आधी जे म्हणत होतास तेच बरोबर आहे. भगवंत तुम्ही किती शुद्ध म्हणता हे बघत नाही, तुम्ही कुठल्या भावनेने म्हणता हे बघतो. त्यामुळे ज्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन नाही ती वाणी काही कामाची नाही. व्यासांना सांगितलं तुम्ही भरपूर रचले पण त्या रचण्याचा काहीही उपयोग नाही. वस्तुतः व्यासांची ही फार मोठी चूक होती बरं, की देवाला सोडून दुसरं लिहित बसले. म्हणजे महाभारतामध्ये पण कृष्ण सांगितलाय ठीक आहे, पण महाभारतामधला जो कृष्ण आहे तो थोडा व्यासांनी वेगळा दाखवलाय. वेगळा म्हणजे दोन्ही देवकी पुत्रच आहेत, भागवतातले पण महाभारतातले पण.
पण राजनीती कशी करावी. ओके नाही. 5 गावं मागितली, कुठले 5 गावं मागावेत, कोणाला कशा युक्तीनं मारावं, तो आपल्याला महाभारतातला कृष्ण पाहायला मिळतो. पण भागवतातला कृष्ण कसा आहे, भक्तियुक्त आहे. लोणी खायचे, गोपिकांना त्रास द्यायचा, आपल्या गोपाळांसोबत वनामध्ये खेळायचं, त्यांचं उष्ट खायचं, सगळ्यांनी एकत्र डब्बा करायचा, चेंडू फळे वेगवेगळे खेळ खेळायचे. हा वेगळा कृष्ण आहे. म्हणजे असं तुम्ही भगवंताचं अजून वर्णन केलं नाही. पण या चरित्रातून सुद्धा एक शिकता येतं बरं आपल्याला. ते म्हणतायत यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्युनवर्णितः. ठीक आहे, पण नारदांनी व्यासांची चूक झाली सांगितलं, पण कसं सांगितलं, समोरच्या व्यक्तींना कसं समजवावं, चूक जरी झाली तरी कसं बोलावं, हे आपल्याला त्या चरित्रातून शिकता येतं. व्यास असे म्हणले नाहीत, काय तुम्ही एवढे तुमचे केस पांढरे झाले, तुम्हाला अजून कळू नये, नुसतं हे लिहा ते लिहा, जे करायचं ते तर करायचंच नाही तेच करत बसायचं, कळतच नाही, कशाला एवढे मोठे झालात, नुसत्या दाड्या वाढवायच्या का, नुसत्या शेंड्या वाढवायच्या का, असे बोलले नाहीत ते कधीच. बोलावं कसं हे आपल्याला नारदांकडून शिकता येतं. समजून कसं सांगावं. एक राजा होता, त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याचे सगळे दातच पडलेत. बघा बरं, स्वप्न काय पडलं, स्वप्नात सगळे दात पडलेत. सकाळी उठला, दरबार भरवला, सगळ्यांना विचारू लागला या स्वप्नाचा अर्थ काय. काय करावं कुणालाच कळत नव्हतं. म्हणे एका मोठ्या ज्योतिषांना बोलवा म्हणे. ज्योतिष आले, त्याला बोलवलं, त्यांना सांगितलं मला रात्री असं स्वप्न पडलंय, या स्वप्नाचा अर्थ काय. काय स्वप्न आहे म्हणजे माझे सगळे दात पडलेत. त्या ज्योतिषाने सांगितलं या स्वप्नाचा एकच अर्थ आहे की तुझ्या घरचे सगळे मरणार आहेत, पण तू एकटा भूतासारखा जगणार आहे जास्त दिवस. राजाला एवढा राग आला, ह्याला टाका म्हणे जेलमध्ये. त्याला जेलमध्ये टाकून दिलं. पण ह्याचं उत्तर तर अजून मिटलं नाही ना. हा ह्याला प्रश्न तसाच की बाबा ह्या स्वप्नाचा अर्थ काय, या स्वप्नाचा अर्थ काय. प्रधान हुशार होता, प्रधानाने सांगितलं मी सांगू का या स्वप्नाचा अर्थ. मी सांगा. महाराज ह्या स्वप्नाचा अर्थ फार छान आहे. म्हणे काय आहे. बघा महाराज, तुमच्या घरचे सगळे गेले तरी सुद्धा तुम्ही मात्र एकटे दीर्घायुषी आहात. राजाला 100-200 सुवर्ण मुद्रा बक्षीस. आता बघा, ज्योतिषाने तेच सांगितलंय, राजाने तेच सांगितलंय. ज्योतिषाने काय सांगितलं, तू सगळे मरणार, तू एकटा जगणार आहेस. ह्यांनी काय सांगितलं, सगळे मेले तरी तुम्ही एकटेच जगणार. सांगितलं तेच, पण सांगण्याची पद्धत. तू भूतासारखा जगणार आहेस हे म्हणणं बघा, आणि तुम्ही दीर्घायुष्य आहेत हे म्हणणं बघा. एकाला तुरुंगन, एकाला बक्षीस. का बरं. जीभ बोलावं कसं. माऊलींनी काय सांगितलंय आपल्याला, कसं बोलावं. साच आणि मवाळ
मितुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं? साच. साच म्हणजे खरं बोलावं. मितुले, मितुले म्हणजे मितुले म्हणजे कमी बोलावं. कमी बोलावं, फारही बोलू नये. काय होतं माहिती आहे का? जर फार बोलू लागलं ना, त्या माणसाची किंमत कमी होते. अरे हे बडबड आहे म्हणतात, ह्याच्या काही नादी लागू नका, जाऊ द्या, बोलतच असतं. फार बोलू नये, कामापुरतं बोलावं, कमी बोलावं. भांडणं कशामुळे लागतात हो? बोलून बोलून ते भांडणात रूपांतर होतं. मग म्हणून माऊलींनी शब्द टाकला मितुले, कमी बोला, कामापुरतं बोला. नाथ महाराजांनी तर सांगितलं, बोलायचं असलं तर हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाही हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. तुम्हाला सगळे काम करताना तुम्ही हरी बोला म्हणले, भांडता काही करता करता. माऊलींनी सांगितलं कमी बोला. बघा बरं, ह्या ओवीचा बरेच जण कसे अर्थ घेतील. शब्दाचे अर्थ आपल्याला घेता आले पाहिजेत, त्यांचा भाव घेता आला पाहिजे. कसं आहे, आईने मुलीला सांगितलं काय करतो, ते पापड घे आणि भाजीत बस. तिने काय केलं माहितीये? ते पापड घेतलं एका डब्यातलं आणि शेतामध्ये जाऊन भाजीत बसली. शेतात भाजी होती ना लावलेली, पापड घेतलं आणि शेतात गेली, त्या भाजीत जाऊन बसली. आई हुडकती, कुठे गेली कुठे गेली. फोन लावला, कुठे आहेस? म्हणे मी भाजीत बसले. आणि तिकडं कशाला? तूच म्हणालेस ना पापड घेऊन भाजीत बस. शब्दाचे अर्थ आपल्याला लावता आले पाहिजेत. त्या बघा, माऊलींनी सांगितले कमी बोला, पण माणसं कसा वेगळा अर्थ काढतात. तुम्हाला घडलेले हकीकत सांगतो. एका गावामध्ये, सासूबाईचं गाव होतं, नेमका त्या सासऱ्याला त्या गावामध्ये काहीतरी काम आलं. आपल्या जावयाला, जावई त्या गावामध्ये गेला. दुसरीकडे काय काम होतं ते काम झालं. आता घरी जायचं वापस. पण घरी जाण्यासाठी त्याने वेळ बघितली. अरे बापरे, उशीर झालाय ना म्हणे, आता बस वगैरे काही मिळणार नाहीत. एक काम करू, आपल्या सासूचं घर इथंच आहे, काय करूयात, रात्रीचा आजचं तिथं मुक्काम करूयात, सकाळी उठून जाऊयात. आला घरी सासूकडे. नेमकं दुपारी त्या सासूच्या घरी बीसीची मीटिंग होती. माहिती आहे ना तुम्हाला बीसीची मीटिंग? आता ते मीटिंग झाल्यानंतर एक महत्वाचं काम असतं बघा. खरं सांगा बरं, मीटिंग झाल्यानंतर काय करतो? इटिंग. मीटिंग झाल्यानंतर इटिंग असते का? नाही, वेगवेगळे आपण खायचे पदार्थ आणतो ना, समोसे, कचोऱ्या, भेळ, हे ते सगळे नाव घेत नाही तर तुम्हाला पुन्हा तोंडाला पाणी यायचं. अजून जेवायला वेळ आहे, 1 तास आहे अजून. वेगवेगळे पदार्थ आणले होते. मीटिंग झाली आणि त्याच्यातलं भरपूर उरलेलं होतं. जावई रात्री घरी आले. मग तिनं काहीच बोलली नाही बरं ते सासूने. ते सगळा स्वयंपाक केलेला किंवा ते बाहेरून आणलेलं सगळं रात्री त्या जावयाला सगळं वाढलं. छानपैकी जावई जेवला, सगळं झालं.
त्याने सगळं खाल्लं, झोपी गेला. सासू अजून काही बोलले नाही. पुढच्या दिवशी उठला, आता निघायची वेळ आली. जावाई निघणार तेवढ्यामध्ये सासू म्हणते, जावाई बापू म्हणजे काय, तुम्ही काल आलात ते फार बरं झालं. बरं, तुम्हाला कळालं का पुढचं? हा, तुम्ही काल आलात ना ते फार छान झालं. याने विचारलं का बरं? जर तुम्ही काल आला नसतात म्हणे, आमच्या त्या मीटिंगचं एवढं अन्न उरलं होतं, तुम्ही आला नसतात तर ते सगळं मी कुत्र्याला घातले असते. आता त्या जावयाला खाल्लेलं किती गोड लागलं असेल सांगा आता. आता बघा सिद्धांत काय आहे माझा. माऊलींनी सांगितले मितुले म्हणजे कमी बोला. कमी बोला म्हणजे असं कमी बोला का? काही काही लोक एकच वाक्य बोलतात पण असं बोलतात, पुन्हा वाटतं हे न बोललेलं बरं हे नाही. म्हणून माऊलींनी शब्द टाकलाय मितुले परी रसाळ. कमी बोला आणि गोड बोला. पण माणसं ह्याचाही वेगळा अर्थ काढतात. गोड बोला म्हणजे तुम्ही ऐकता की नाही, हे फार गोड बोल आहे बरं. हा, फार गोड बोलतं, ते कामापुरतं गोड बोलतं. आणि तेवढ्यासाठी माऊलींनी सांगितले का गोड बोला? मी एकदा असंच कथेत सांगितलं की सगळ्यांशी गोड बोलावं. त्यातल्या त्यात सध्या पती पत्नी फार भांडत असतात. पती पत्नींनी एकमेकांना गोड बोलावं. पत्नीने पतीवर असं चिडकू नये, ते गोड बोलावं. एक कथेत असेच एक जण स्त्री आलेली होती, घरी गेली आणि नवऱ्याला सांगितलं, अहो ऐका म्हणे, काय? आजपासून मी तुम्हाला गोड बोलणार आहे. म्हणे कस काय? नाही, आज ते इंदोरला सुदर्शन महाराजांची कथा चालू होती आणि त्यांनी कथेत सांगितलंय की पत्नीने पतीला गोड बोलावं. असं आहे का? त्या नवऱ्याला एवढा आनंद झाला तुम्हाला सांगतो. त्याची बायको त्याला दररोज एवढं ओरडत होती, तो सरळ नरहर गुरु वैदिक आश्रमाचा पत्ताच विचारत आला, महाराज कुठं राहतात? महाराज आला खोलीमध्ये, आधी तुमचे पाय दाखवा. म्हणलं झालं काय? नाही नाही नाही, तुम्ही फार सुंदर कथा करता. मी म्हणलं तुम्ही तर दिसलाच नाहीत कथेला. नाही नाही, माझी पत्नी येते, तिने मला सांगितलं. म्हणजे झालं काय? नाही, ते तुम्ही कथेत आज सांगितलं म्हणे की बायकोने नवऱ्याला गोड बोलावं. म्हणे हो. बरं झालं, माझ्या बायकोच्या मनात घुसलं ते. आणि तिने सांगितलं, माझी बायको अशा मला उठल्यापासून चिडायची, माझ्यावर बोलायची, हे करायची. तिने सांगितलंय मी आता तुम्हाला गोड बोलणार आहे. बरं झालं, माझं फार मोठं काम केलं म्हणे तुम्ही. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, जा. तू गेला. थोडा घरी गेला. रात्री जेवण वगैरे झाले. जेवण झाल्यावर बायकोने सांगितलं, अहो म्हणे काय, गोड बोलणार आहे बरं आजपासून तुम्हाला. वा वा, छान छान. बरं ऐका की, काय जेवण झालेत आपले आता? म्हणे हो. ते तेवढे भांडे घासून टाका की म्हणले. एवढं गोड बोलली पण काय म्हणाली? भांडे घासून टाका. आता माऊलींनी गोड बोला सांगितलंय, पण असं का? तसं नाही. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही कोकिळा बघितली आणि गाढव पण बघितलंय. तुम्ही कोकिळेला चांगलं म्हणता आणि गाढवाला वाईट म्हणता का? कोकिळ्याने तुम्हाला काही दिलंय का? महिना 2000 काही देते का कोकिळा? मग गाढवाने काही तुमच्याकडून महिना 2000 काढून घेतलेत का?
कोकिळेला चांगलं आणि गाढवाला खराब म्हणता. याचं कारणच एक आहे वाणी. कोकिळा गोड बोलते, गाढव मात्र गाढवासारखं ओरडते. मी हे का सांगतोय, नुसते हे चरित्र ऐकायचे नाहीयेत. नारदांनी जे व्यासांना समजून सांगितलं, जे बोलून दाखवलं, ते कसं, असं नाही बोलले ते एकदम म्हातारेच आहेत वगैरे वगैरे. त्यांनी छान समजून सांगितलं. तुम्ही सगळं केलंय, फक्त आता थोडं राहिले तेवढं करा म्हणजे झालं. वस्तुतः सगळं केलं असलं तरी काहीच उपयोग नव्हता त्याचा. पण नारदांनी तसं नाही सांगितलं, एवढं करा म्हणजे झालं. बोलण्याची पद्धत आम्हाला इथं, मला वाटते मागच्या वर्षी का काही महिन्यांपूर्वी आमच्या गुरुजींचं देवी भागवत झालं बघा. 1 वर्ष झाला का? मागच्या वर्षी. मला एकदा आठवतंय की आम्ही 2 विद्यार्थी परीक्षेला गेलोत पुण्याला. तो 2ऱ्या श्रेणीत पास झाला आणि मी नापास झालो त्या परीक्षेत. लहान होतो दोघंही. आम्ही दोघंही नाराज, दोघंही रुसून बसलो. तो का रुसला माहिती आहे? मला पहिली श्रेणी का आली नाही म्हणून रुसून बसला तो. आणि मी का नाराज? त्याला 2री तरी आली, मी तर नापासच झालो. दोघंही रुसून बसलो. गुरुजींपर्यंत ही बातमी गेली. त्यांनी काय केलं माहितीये? म्हणजे बघा समजवावं कसं. त्यांनी काय केलं, आधी त्याला बोलवलं खाली. खाली आला तो खाली. काय झालं, तू फार नाराज दिसतोयस. म्हणे हो गुरुजी. काय झालं? नाही म्हणे मला 2री श्रेणी आली. त्याला गुरुजींनी काय सांगितलं, अरे तुला 2री तरी आली, तो तर नापास झालाय. आधी त्याला एकट्याला बोलवलं बरं. त्याला काय सांगितलं, तुला 2री श्रेणी तरी आली, तो तर नापास झालाय. त्याला इतका आनंद झाला, वा 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 वा, खरं आहे की मला 2री तरी आली, तो तर नापास झालाय. खुश झाला. जा वर आणि त्याला पाठवून दे म्हणे, मला बोलवलं आता इकडे. काय झालं, नाराज दिसतोयस? म्हणे हो. का? म्हणे त्याला 2री आली, मी नापास झालो. मला काय सांगावं गुरुजींनी? अरे एक विचार कर, त्याला 2री आली, तो पास झाला. आता त्याची इच्छा असली तरी त्याला त्याच परीक्षेमध्ये पहिली श्रेणी घेता येईल का? नाही. पण तुला पुढच्या वर्षी ती परीक्षा पुन्हा देऊन पहिली घेता येईल. ही समजवण्याची पद्धत आहे. दोघंही खुश. व्यासांनी त्यांना सांगितलं, तुम्ही एक काम करा, सगळं केलंय, थोडं एक छोटासा एक पुराण लिहा भगवंताचं वर्णन करणार. मग त्यांनी हे भागवत ग्रंथ लिहिला. तो कुणाला शिकवला? शुकाचार्यांना. ते शुकाचार्यांचं तर असं वर्णन आहे. त्यांच्या जन्माची कथा माहिती आहे का तुम्हाला? शुकाचार्य जन्मच घेण्यासाठी तयार नव्हते, आईच्या उदरामध्ये थांबले होते. व्यासांनी सांगितलं या ना बाहेर. शुकाचार्याने मधून सांगितलं येणार नाही. म्हणे का बरं? मी जर बाहेर आलो तर मी याच्यामध्ये अडकेन, या संसारामध्ये पडेन, मला यायचं नाही, अजिबात यायचं नाही. अरे ये, तुला संसार त्रास देणार नाही याची खात्री मी देतो. मधून शुकाचार्य म्हणाले, आहो मी बाहेर येत नाही म्हणून तुम्ही रडताय, याचा अर्थ पुत्राविषयी तुम्ही संसारात अडकलात. तुम्ही अडकलात आणि तुम्ही काय सांगताय म्हणे की तुला संसार त्रास देणार नाही.
येणार नाही. काय करावं काय करावं. शेवटी शुकाचार्यांनी मधून सांगितलं की असं मला कोणीतरी सांगायला पाहिजे की तुम्हाला संसार त्रास देणार नाही आणि त्याने तो सुद्धा संसारात अडकलेला नसला पाहिजे. आता असा कोण आहे असा कोण आहे असा विचार केला आणि शेवटी असं म्हणतात की साक्षात कृष्णांनाच बोलवलं, तुम्ही यांना सांगा. कृष्ण आले. कृष्णांनी सांगितलं या बाबा बाहेर, तुम्हाला संसार त्रास देणार नाही. मग शुकाचार्य बाहेर आले. पण कसे आले? नामदेवरायांनी त्यांचं फार सुंदर वर्णन केलंय. ब्राह्मणाचे पोर एक खेळा असी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष आईच्या उदरात. ते कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य भीत भीत बाहेर आले देवांनी सांगून सुद्धा, आणि आल्या आल्या पळून गेले म्हणे संन्यास घ्यायला. त्यांचं वर्णन कसं आहे? यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. यम प्रव्रजंतम. प्रव्रजंतम म्हणजे संन्यास घ्यायला निघालेत. वस्तुतः शास्त्रकारांनी असं सांगितलंय संन्यास कधी घ्यावा, त्याचा क्रम आहे. ब्रह्मचर्यम समाप्य गृही भवेत, गृही भूत्वा वनी भवेत, वनी भूत्वा प्रव्रजेत. आधी ब्रह्मचर्य पालन करायचं, मग गृहस्थ आश्रम, मग वानप्रस्थ आणि मग संन्यास. मग इथं शुकाचार्य चुकले की नाही? लगेच संन्यास घ्यायला पाहिजे होता का? नाही. 2 नियम आहेत. हा पण नियम असा आहे, तसंच अजून एक नियम आहे, यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत. ज्या दिवशी मनामध्ये वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी संन्यास घ्यायला चालतो. शुकाचार्यांचं वैराग्य किती असावं म्हणून आपण एक श्लोक म्हणतो बघा. वैराग्य कुणासारखं? शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा. आहे की नाही? म्हणतो की नाही? शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. काय वैराग्य असेल बघा. असं म्हणतात की जेव्हा ते लगेच संन्यासाला निघाले ना, तर त्यांच्या मागे व्यास धावू लागले. पुत्रेति तन्मयते. अहो थांबा थांबा थांबा, हे मुला हे पोरा थांब थांब. व्यास त्यांच्या माग, शुकाचार्य पुढे. असं वर्णन आहे की एका ठिकाणी काही स्त्रिया, तरुण स्त्रिया स्नान करत होत्या म्हणे नदीवर. शुकाचार्य तरुण आहेत, तिथून गेले. त्या स्त्रिया लाजल्या नाहीत. पण म्हातारे व्यास जेव्हा तिथून जाऊ लागले, पटकन चला आपले आपले कपडे घ्या कपडे घ्या, चला व्यास आले म्हणे. व्यासांनी ते बघितलं, त्यांच्या जवळ गेले व्यास. काय ग पोरींनो, मला एक सांगा, आता तरुण पोरग गेलं, तुम्ही कपडे घेतला नाहीत अंगावर, मी एवढा म्हातारा, सगळे केस पांढरे झाले, तुमच्या आजोबांच्या वयाचा मी, आणि मग मी आलं की केस सगळे कपडे अंगावर घेतले. त्या स्त्रियांनी काय सांगावं? काय म्हणे, तुमचा मुलगा तसाच सरळ गेला, तुमच्या मनामध्ये अजून सुद्धा आम्ही स्त्रिया आणि तुम्ही पुरुष असा भेद आहे. तुमच्या मुलाच्या मनामध्ये एवढा सुद्धा भेद नाही. काय वैराग्य असेल बघा. मग असे शुकाचार्य जे जन्मल्या जन्मल्या संन्यास घेतात, वनामध्ये जातात,
त्यांनी हे भागवत कसं ऐकलं? असं म्हणतात की ज्या वेळेस व्यासांनी भागवत रचलं, त्यांच्या काही शिष्यांना शिकवलं, सगळे त्याच्यातले काही श्लोक शिकवले. एके दिवशी ते विद्यार्थी वनामध्ये लाकडं आणायला जातात. पण लाकडं आणायला गेल्यानंतर सुद्धा मनामध्ये अभ्यासाचा ध्यास, आणि तिथं जाऊन ते श्लोक म्हणतात. गुरुजींनी दिलेत पाठ करायला. काही काही असतात बघा, काम करत करत सुद्धा अभ्यास करतात, आणि काही काही अभ्यासाला बसलं तरी काम काढतात. ते मुलं मात्र हुशार होते. श्लोक म्हणू लागले. शुकाचार्याने ते श्लोक ऐकले. भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे. बाहेर आले, विचारलं, अरे काय सुंदर श्लोक आहे, कोणी शिकवला? म्हणे व्यास आमचे गुरुजी आहेत. हो का, बरोबर. पुन्हा तपाला जाऊन बसले. तिथंच एका गुहेमध्ये होते. नेमके हे लाकडं आणायला तिथं गेले होते. झालं, घरी आले. त्या पोरांनी गुरुजींना म्हणजे व्यासांना सांगितलं, आज वनामध्ये असं असं घडलंय. बर, व्यासांच्या लक्षात आलं की तो साक्षात शुक आपलाच मुलगा आहे. तो समाधीतून श्लोक ऐकल्यानंतर जागे झाला, पण पुन्हा समाधीत का बसला? म्हणे तुम्ही जो श्लोक वर्णन केले त्याच्यामध्ये फक्त भगवंताचं रूपाचं वर्णन आहे, भगवंताचं गुणवर्णन नाही. अजून भगवंत किती दयाळू आहे ते अजून त्याच्यात नाहीये. तुम्हाला अजून एक श्लोक शिकवतो, तो श्लोक तुम्ही तिथं जाऊन म्हणा. कुठला श्लोक आहे तो? अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पायदप्य साध्वी लेभे गतिंधातृच्युतान्ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवंत किती दयाळू आहे की जी पूतना भगवंताला विष पाजायला आली त्या पूतनेला भगवंताने मोक्ष दिला. एवढा दयाळू आहे, असा अर्थाचा श्लोक पोरं तिथं जाऊन म्हणाले. व्यासांनी तो श्लोक ऐकला. आपल्या शुकाचार्यांनी बाहेर आले. अरे काय सुंदर श्लोक आहे, एवढा दयाळू. हो, असे किती श्लोक आहेत? म्हणे असे 18,000 श्लोक आहेत. हो, ते कोणी रचलेत? म्हणजे आमच्या वडिलांनी, आमच्या गुरुजींनी. हो का, मला शिकवतील का? मुलांनी सांगितलं, तुम्ही येऊन विचारा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. या विचारा, सेवा करा, प्रश्न करा, सांगतील. मग पुन्हा शुकाचार्य जे संन्यासाला गेले होते ते वापस आले आणि व्यासांकडे येऊन हे सगळं शिकले. हरेर गुणा क्षिप्तमती भगवान बादरारणी अध्यगान महदाख्यानम. बघा, हरेर गुणा क्षिप्तमती, भगवंताचे गुणच असे आहेत की संन्यास जो मुक्त झालेला आहे तो सुद्धा परत येतो आणि हे शिकतो. म्हणून तुम्हाला एक सांगतो बघा, मुख्य ग्रह किती आहेत? 9 नवग्रह. 9 ग्रह आहेत. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, सूर्य, राहू आणि केतू. पत्रिकेमध्ये असतं बघा ते, हा ग्रहाची शांती आहे, त्याची शांती आहे, अमुक तमुक. प्रत्येक ग्रहाच्या शांतीसाठी काहीतरी उपाय आहेत.
पण मी तुम्हाला 10वा एक ग्रह सांगतो की त्याचा उपायच नाही, त्याची शांतीच नाही. सांगू का 10वा ग्रह? कृष्ण ग्रह गृहीतात्मा. कृष्ण नावाचा एक असा ग्रह आहे, त्याची जर एकदा बाधा झाली तर तुम्हाला ते शांत करण्यासाठी उपायच नाही. कृष्ण कसा आहे? काळ्या वर्णाचा आहे की नाही? काळा रंग एकदा चढला त्याच्यावर पुन्हा दुसरा रंग चढत नाही. आता संन्यास घेणारे सुद्धा शुकाचार्य पुन्हा आले आणि त्यांनी काय केलं? हे भागवत शिकलं. त्यांनी शिकवलं परीक्षितीला. त्यांनी सांगितलं परीक्षितीला. शौनकांनी विचारलं, हा परीक्षित कोण आहे ते सांगा. आता भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये आपल्याला महाभारताची सुद्धा कथा पाहायला मिळते. परीक्षित कोण आहे ते सांगण्यासाठी असं म्हणतात की पांडवांचं चरित्र आलंय. का? कारण परीक्षित हा पांडवांच्या वंशात आलेला आहे. महाभारताची कथा कुठून आली आहे? यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वतो वीरगतिंगतेषु वृकोधरा विद्ध गदा विमर्श भग्नो रुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. यदा मृधे कौरवसृञ्जयानां म्हणे एकदा काय झालं? मला सांगा, युद्ध कोणाकोणाचं झालं हो महाभारतात? राम आणि भरत. महाभारतात नाही ना? मग महाभारतात कोणाकोणाचं झालं हो की नाही? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः. कोण कोण? मामकाः पांडवाश्चैव. कुरुक्षेत्रावर युत्सवः म्हणजे युद्ध करण्याची इच्छा असणारे. मामकाः म्हणजे कौरव, कारण हा धृतराष्ट्र श्लोक म्हणतोय. मामकाः म्हणजे कौरव आणि पांडव युद्धासाठी आलेत. पांडवांनी कौरवांच्या सेनेचा नाश केला. बरीच सेना मेली. शेवटी भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली. दुर्योधन मरायला टेकला. अश्वत्थामा आला, दुर्योधनाचा आवडता मित्र जवळचा. अश्वत्थाम्याने सांगितलं, दुर्योधना एक काम कर, मला सेनापती कर, मी आत्ता पांडवांना मारतो तुझा बदला घेतो. दुर्योधन म्हणाला, आता सेनाच उरली नाही, कुठला सेनापती होतो? सेनाच नाही आता तुला सेनापती व्हायचंय का? तसं नाही म्हणे दुर्योधना, तू पद तर दे मला, पदाला महत्व आहे म्हणले. काम करू न करू महत्व पदाला आहे, नावाला. मला पद दे. ठीक आहे, जा म्हणे, आजपासून तू सेनापती. गेला थेट पांडवांच्या महालाकडे. ज्या ठिकाणी दररोज पांडव झोपायचे, बरोबर त्या दिवशी कृष्णाने सांगितलं तिथं आज झोपायचं नाही, मला थोडं गप्पा मारायच्यात, माझ्याकडे या आणि तिथं तुमच्या पोरांना झोपू द्या. तिथं सगळे यांचे पोरं झोपलेले होते. रात्र होती, अंधार होता. तो अश्वत्थामा गेला, तलवार घेतली, त्या 5 जणांचे मस्तक घेतले, उडवले, घेतले, वापस आला. दुर्योधनाला सांगितलं, हे बघ. दुर्योधनाने बघितलं. अरे म्हणे, अश्वत्थामा हे काय केलंस तू? म्हणे काय झालं? अरे तू पांडवांना मारलेलं नाहीयेस, पांडवांच्या मुलांना मारलंस. हो का? आता तुझं काही खरं नाही, पांडव तुला सोडत. पुढच्या दिवशी बातमी कळाली. अर्जुनाने तर प्रतिज्ञाच घेतली, द्रौपदी रडायचं नाही. ज्या वेळेस ज्याने आपल्या मुलांना मारलंय त्याला तुझ्या समोर आणून मी मारणार नाही, त्याचा वध करणार नाही.
तोपर्यंत तुझ्या दुःखाचं परिमार्जन केलं असं होणार नाही. झालं, कळालं कोणी मारले, अश्वत्थाम्याने मारले, पकडा. रथावर बसून अर्जुन गेला, त्याला पकडलं, धरलं, आणलं, द्रौपदी समोर टाकलं. आता मारणार. तेवढ्यामध्ये द्रौपदी काय म्हणते, मुच्यताम मुच्यताम एषः ब्राह्मणो नितराम गुरुः. अर्जुनाला म्हणते त्याला मारू नका, सोडा सोडा सोडा. म्हणे का बरं? पहिली गोष्ट हा ब्राह्मण आहे, ह्याला मारू नका. दुसरी गोष्ट, हा तुमच्या गुरुजींचा मुलगा आहे, हा गुरुपुत्र आहे, हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. स रहस्यो धनुर्वेदो, म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही सगळं अध्ययन घेतलं, धनुर्वेद हे सगळं, तुम्ही त्यांच्या मुलाला मारता का? गुरुजींच्या नंतर गुरुजींचा मुलगा आपल्यासाठी गुरुजींसारखा आहे, त्याला मारू नका, सोडून द्या. त्यातही सांगू का, म्हणे माझे 5 मुलं गेले, त्याचं काय दुःख आहे ते मला माहिती आहे, पण ह्याच्या आईला हा एकुलता एक आहे म्हणे, तुम्ही ह्याला सोडून द्या. काय कमाल असेल बघा. आपल्यासारखं असतं तर तुम्ही माझ्यापर्यंत आणलं कशाला, ह्याला तिथंच मारायचं ना. द्रौपदी म्हणते सोडा. युधिष्ठिराने द्रौपदीच्या बोलण्याची स्तुती केली. युधिष्ठिर म्हणतोय द्रौपदी तुझं बोलणं कसं आहे, धर्म्यम न्याय्यम सकरुणम निर्व्यलीकम समम महत राजा धर्मसुतो राज्ञा प्रत्यनंदवचो द्विजाः. धर्म्यम, धर्माला धरून आहे तुझं बोलणं, न्याय्यम, नीतीला धरून आहे. पण भीम मात्र चिडलेला होता. अर्जुना त्याला जर सोडलास तर बघ. द्रौपदी म्हणते सोडून टाका. अर्जुन म्हणतोय, आपला भीम म्हणतोय अजिबात सोडायचं नाही, मारून टाक. आता भीमाचा राग कसा असेल हो? हा तो भीम काय छोटा भीम होता काय? छोटा भीम माहिती ना तुम्हाला, एक लाडू खाल्ला तसा नव्हता तो छोटा भीम. असा राग होता त्या भीमाला. अर्जुना तू बघ म्हणे, ह्याला जर सोडलास तर. अर्जुन परेशान. द्रौपदी म्हणते मारायचं नाही, भीम म्हणतो सोडायचं नाही. तर करावं काय? डोक्याला हात लावून बसला. मग शेवटी म्हणे आता आपल्याला उपाय सांगणार दुसरं कोणी नाही, आपण साक्षात कृष्णांकडे जाऊ. कृष्णाला विचारलं काय करू सांगा आता. कृष्णांनी सांगितलं एक काम करा. आणि काय? तू दोघांचंही ऐक. आता तर अर्जुनाने डोक्यालाच हात लावला. आधी काय थोडं कमी टेन्शन होता का, आता अजून नवीन टेन्शन आलं. म्हणे दोघांचं ऐका. दोघांचं कसं ऐकावं? अहो म्हणे देवा, द्रौपदी म्हणते मारू नका, भीम म्हणतो मारा, तुम्ही म्हणता दोघांचं ऐका. भगवंताने सांगितलं हो दोघांचं ऐकायचं. मग अर्जुनाच्या लक्षात आलं देवाला काय म्हणायचंय. काय केलं अर्जुनाने, त्या अश्वत्थामाच्या मस्तकावर एक मणी होता, तो मणी काढून घेतला, त्याचा अपमान केला आणि तिथून हाकलून दिलं. काय असतं, मोठ्या लोकांचा अपमान हाच त्यांचा मृत्यू असतो. शास्त्रकारांनी सांगितलं, भागवतात वर्णन आहे, वपनम द्रविणादानम स्थानान निर्यापणं तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकः.
त्याला देहाचा दंड नाहीये, त्याला प्राणाचा दंड नाहीये. काय करायचं, त्याच्याकडचं सगळं द्रव्य काढून घ्यायचं किंवा त्याचे असे केस काढायचे वेगळेच, त्याचा नाही तेवढा अपमान करायचा आणि हाकलून द्यायचा. अपमान म्हणजेच तो मेला. आता बघा, त्याचा अपमान केला अश्वत्थाम्याचा म्हणजे तो मेला, म्हणजे भीमाचं ऐकलं आणि वस्तुतः त्याचं शरीर गेलंय का अजून, म्हणजे त्यांनी द्रौपदीचं पण ऐकलं. आपल्या मुलांची उत्तर क्रिया केली. भगवंत बरेच दिवस झाले हस्तिनापुरामध्ये आलेले होते. आता भगवंतांनी सांगितलं की मी आता निघतो द्वारकेला, बरेच दिवस झालं घरी गेलो नाही, मला जावं लागेल. मला सुद्धा संसार आहे म्हणे, मला सुद्धा पत्न्या आहेत, मला बघावं लागेल. मला तर किती आहेत, 16,108 आहेत, मला जावं लागेल ना आता घरी. भगवंत निघणार तेवढ्यामध्ये तिथं उत्तरा धावत धावत आली. देवा थांबा थांबा थांबा, माझ्या पोटामध्ये गर्भ आहे, त्याच्यावर कोणीतरी काहीतरी टाकले, अस्त्र वगैरे आलंय. ते पुन्हा अश्वत्थाम्यानेच सोडलं होतं बदला घेण्यासाठी. भगवंताने त्या उदरामध्ये जाऊन, उत्तरेच्या उदरात जाऊन त्या बालकाचं रक्षण केलं, बाहेर आले. अस्त्र नष्ट झालंय म्हणे, हो मी आता निघू का. भगवंत निघणार तेवढ्यामध्ये तिथं कुंती माता आल्या. कुंतीने सांगितलं थांबा थांबा थांबा, देवा जाऊ नका. म्हणे का बरं, नाही तो थोडं थांबा ना, तुम्ही गेलात तर. नाही म्हणे मला जावं लागेल. बरं जाऊ दे आत्या, तुला काही पाहिजे का मागून घे, मी आता जाणार आहे. बघा बरं, कुंतीने भगवंताकडे काय मागितलं. तुम्हाला एक सांगू का, भागवतातल्या एक एक मागण्या, फक्त भागवतातल्या मागणींचा विचार केला तर वेगळे 7 दिवस काढावे लागतील. कुंतीची मागणी, भीष्माचार्यांची मागणी, त्याच्यानंतर रंतीदेवाची मागणी, गोपिकांची मागणी, उद्धवाची मागणी, अक्रूराची मागणी, एकांच्या मागण्या जर बघितल्या तर 7 दिवस आपले त्याच्यातच जातील. कुंतीने काय मागितलं माहितीये, दीपदस संतु नश्यश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शन यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. म्हणे देवा माझ्या वाट्याला वारंवार कायम मला दुःख द्या. वेडी होती की नाही कुंती, देवाला दुःख मागावं. होय, तुम्ही काय मागाल. बघा एक लिस्ट काढून ठेवा. जर आता अधिक मासात भागवत ऐकतोय, जर भगवंत प्रसन्न झाले 7 दिवसात अचानक जर समोर आले, आपण असं फार मनातून ऐकतोय ना, मग देव आले समोर, अरे मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काही मागायचंय का मागा. मग तिथं आठवत बसण्यापेक्षा खिशातून लिस्ट काढलेली बरी. तशी आमची लिस्ट तयारच आहे म्हणा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल इह जन्मनी परज, फार मोठी लिस्ट आहे आपली. तर भगवंताकडे काय मागावं, ह्या प्रसंगातून आपण हे शिकलं पाहिजे. बघा, असं समजा एका माणसाने 50 वर्ष शंकरांचं तप केलं, शंकर प्रसन्न झाले. माग म्हणे काय मागायचंय, पण एक आहे
काहीही मागायचं, पण 3 वर मी तुला देणार आहे. 3च वर मागायची. त्याने सांगितलं ठीक आहे. पण देवा एक 5 मिनिटं थांबता का? जवळच माझं घर आहे. ते काय आहे, माझ्या हातात तेवढं काही नाही म्हणे, ते बायकोला एकदा विचारून यावं लागतं. आणि मी जर बायकोला विचारलो नाही, दुसरं जर काही मागितलं तर घरी जाऊन मग मला मार खावा लागेल तिचा. हा मला घरी जाऊन येऊ द्या म्हणे. लवकर यायचं म्हणे. हो. घरी आला, पत्नीला सांगितलं. म्हणे ऐक ना म्हणे. काय? मला देव प्रसन्न झालेत, महादेव. म्हणे बर. 3 वर मागायला सांगितलेत. म्हणे बर. पहिला वर काय मागू सांग. तिचं नाक थोडं नकट होतं म्हणे. सगळं रूप चांगले, नाक नसेल तर? तिने सांगितलं एक काम करा, देवाला सांगा की माझ्या बायकोचं नाक मोठं करून द्या. आला महादेवांकडे. देवा म्हणे काय? पहिला वर म्हणे काय? माझ्या बायकोचं नाक मोठं करून द्या. आता देवांनी तथा असतो म्हणले. आता हे किती मोठं करा हे सांगाव की नाही? तथा असतो म्हटल्यावर जे नाक मोठं 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 होत गेलं, असं समजा इथून त्या घड्याळेपर्यंत गेलं. आला घरी, पत्नीला विचारलं चल दुसरा वर काय मागू सांग. बायको म्हणाले तुम्हाला काही कळतंय का? देवानं थोडं तरी काय दिलंय तुम्हाला डोकं? काय झालं? आहो एवढं मोठं नाक मागतात का? मग एक काम करा, जा आता दुसरा वर मागा, माझ्या बायकोचं नाक छोटं करून द्या. आला देवाकडे. देवा माझ्या बायकोचं नाक छोटं करून द्या. आता किती छोटं करा हे सांगाव की नाही? देवाने तथास्तु म्हणले. ते हळू 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 एवढं नाक छोटं झालं, असं समजा हे फक्त 2 छिद्रच दिसू लागले नाकाचे. एवढं छोटं झालं. आला बायकोंकडे. सांग म्हणे चल आता शेवटचा वर आहे. त्या पत्नीने सांगितलं तुम्हाला काही कळतं का हो? एवढं नाक छोटं करायचं असतं. आता एक काम करा, पहिल्यांदा माझं जसं नाक होतं तसं करून द्यायला सांगा. तीन वर झाले, काय भेटलं सांगा? म्हणून काय मागावं? संतांच्या मागण्या बघा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. काय मागण्या आहेत? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडो देणे, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. काय मागण्या आहेत संतांच्या? प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता, लटिके ते फेडा तुका म्हणे जाईल पिडा. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वी हेच मजरी. काय मागणे आहेत? एक एक मागणीचा अभंग बघा. म्हणून देवाला काय मागावं? कुंती मातेचं चरित्र आपल्याला हे शिकवतं. कुंतीने दुःख मागितलं. देव म्हणाले आत्या, अगं लहानपणापासून तुला आत्तापर्यंत दुःखच दुःख होते, आत्ता कुठं राज्य आलंय पांडवांना, आत्ता सुखानं जग ना, तुला पुन्हा दुःखच पाहिजेत का? कुंतीने सांगितलं देवा काय म्हणे, मी दुःख का मागते? कसे मला जर तुम्ही दुःख दिलं
तर दुःखामध्ये मला तुमची आठवण येईल आणि तुमची आठवण आली की मला आनंद होईल. मला सांगा बरं, माणसाला देव सुखात आठवतो की दुःखात? व्यवहारातला प्रश्न विचारतो. आता 10वी 12वीचे पेपर झालेत. पोरं परीक्षेच्या आधी मंदिरात जातात देवासमोर का परीक्षा झाल्यावर, निकाल लागल्यावर? परीक्षेच्या आधी मंदिरात, देवा पेपर चांगला जाऊ दे, मार्क चांगले पडू देत. आणि निकाल लागला की चांगले मार्क पडले की पिकनिकला जातात. मग माणसाला देव हा सुखात आठवत नाही, दुःखात आठवतो. देवा मला दुःख द्या, काही दिवस थांबा, जाऊ नका. देव पुन्हा काही दिवस थांबले. कालांतराने त्या उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंत जाऊन ज्याचं रक्षण केलं होतं तो बालक जन्माला आला. इकडे तिकडे बघू लागला. म्हणे जन्माला सारखं इकडे तिकडे बघायचा. का बघायचा? गर्भामध्ये माझं रक्षण कोण केलं एवढ्या ह्याच्यात, ते बघण्यासाठी इकडे तिकडे बघू लागला. म्हणून परितः ईक्षणम करोती, म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. आजूबाजूला जो बघू लागला म्हणून त्याचं नाव परीक्षित. त्याचे 2 नाव आहेत. अजून एक नाव आहे विष्णुरात. विष्णुरात म्हणजे काय? विष्णुना रातहा, ज्याचं साक्षात विष्णूंनी रक्षण केलंय म्हणून तो विष्णुरात. परीक्षित हळूहळू मोठा होऊ लागला. ह्या युधिष्ठिराला मात्र फार दुःख होतं अजूनही. का? म्हणे मी या राज्यासाठी बऱ्याच आमच्याच पाहुण्यातल्या लोकांना मारलं. भगवंताने खूप सांगण्याचा प्रयत्न केला, अरे युधिष्ठिरा तसं नसतं, ज्याचं काळ आला की तो मरतच असतो. नाही माझ्यामुळं मेले. भगवंताने सांगितलं काय असतं, कान कोणी टोचावेत? मी सांगून उपयोग नाही, तुझे कान सोनारानेच टोचायला पाहिजेत. चल म्हणे त्या शरशय्येवर पडलेत भीष्माचार्य, तिथं तुला घेऊन जातो. तिथं गेले. भीष्माचार्यांनी युधिष्ठिराकडे पाहिलं म्हणाले, काय रे युधिष्ठिरा, तुझ्या पक्षामध्ये तुझ्याकडून साक्षात धर्मराजा युधिष्ठिर, गदा धारण करणारा भीम, गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन, एवढंच कशाला, ज्याच्या पक्षामध्ये साक्षात कृष्ण म्हणून तुमचे मित्र आहेत, तुम्हाला एवढे संकट यावेत? जाऊ दे. कसं असतं, प्रारब्धाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. फार दुःखी होऊ नको. बर, तुझ्यामुळं काहीही झालेलं नाही. जे कोणी गेले असतील ते काय आपापल्या कर्मानुसार. बर, त्याला सगळे राजधर्म मोक्ष धर्म सगळं तत्वज्ञान दिलं. आणि मग तत्वज्ञान दिल्यानंतर त्याच्या दुःखाचा नाश झाला. परंतु त्याच वेळेस भगवंतांना भीष्माचार्यांनी सांगितलं, उत्तरायण आलेला आहे, माझ्या समोर पायाच्या तिथं या, मला आता तुम्हाला पाहत माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे. बघा बरं, काय भक्तामध्ये ताकद असेल की आपला प्राण जाताना त्रिभुवनाच्या मालकाला त्याने पायासमोर उभं केलंय. काय ताकद असेल. वस्तुतः भीष्माचार्य हे उत्तरायणाची वाट बघत होते. याचा अर्थ काय? कालाची नाही. याचा कारण असं आहे की भीष्माचार्य हे तत्वज्ञानी होते आणि तत्वज्ञानाला काळ बघण्याची गरज नाही. ते कधीही गेले तरी मुक्तच होणार आहेत. मग ते उत्तरायणाची वाट बघू लागले म्हणजे काय? उत्तरायण शब्दाचा अर्थ थोडा वेगळा करायचा. उत्तरायण म्हणजे कृष्ण. आता कसं ते सांगतो. उत्तरायणम यस्य सहा उत्तरायणः. उत्तरा हे ज्याचं स्थान आहे,
भगवंत कोणाच्या पोटात गेले होते रक्षण करण्यासाठी? उत्तरेच्या गेले होते ना. मग उत्तरा हे ज्याचे स्थान आहे असा उत्तरायण म्हणजे कोण? कृष्ण. मग भीष्माचार्य कुणाची वाट बघू लागले? उत्तरायण म्हणजे त्या कालाची नाही. याचं कारण असं आहे, ब्रह्मसूत्रात असा स्पष्ट उल्लेख आहे. दक्षिणायनाधिकरण नावाचं एक अधिकरण आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, अतश्चायनेपी दक्षिणे योगिन प्रतिज स्मर्यते स्मारते चैते. त्यांना काळाचं बंधन नाही. भगवंताची वाट बघू लागले. भगवंत आले, देवा समोर थांबा, मला प्राणाचा त्याग करायचा आहे. आणि त्यावेळेस साक्षात भगवंताची भीष्मांनी स्तुती केली. भागवतातल्या स्तुत्या पण अशा आहेत की सगळ्या स्तुत्यासाठी एक 7 दिवस वेगळे काढावे लागतील. कुंती स्तुती, भीष्म स्तुती, वेदस्तुती, शुकस्तुती, गोपिकांनी केलेली स्तुती, आक्रूराने केलेली स्तुती, उद्धवाने केलेली स्तुती, ध्रुवाने केलेली स्तुती, प्रल्हादाने केलेली स्तुती, प्रत्येक भक्ताच्या स्तुत्यात, गजेंद्राने केलेली स्तुती. त्या स्तुतींसाठी एक वेगळा 7 दिवस काढावे लागतील. पण भीष्माचार्यांच्या स्तुतीतील 1-2 मला श्लोक फार आवडतात. सुरुवात कुठून केली आहे बघा. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. देवा माझी बुद्धी आता तुम्हाला अर्पण. बघा भीष्माचार्यांना आता युद्धातल्या एक गोष्टी आठवत आहेत. भीष्माचार्य म्हणतायत, देवा स्वनिगमम अपहाय मत प्रतिज्ञामृतम अधिक कर्तुम अवप्लुतो रथस्थः. माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा मोडली. देवाने प्रतिज्ञा घेतली होती, न धरी शस्त्र करी, हातात शस्त्र घेणार नव्हते. पण भीष्माने प्रतिज्ञा केली होती, देवाला शस्त्र हातात घ्यायला लावेल. आणि ती प्रतिज्ञा तुम्ही खरी करण्यासाठी तुमची प्रतिज्ञा मोडली. तुम्ही हातामध्ये चाक घेऊन मला मारायला आला होतात. एक 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 युद्धाचे प्रसंग त्यांना आठवू लागले. असं म्हणतात, एक असा प्रसंग आहे, त्या युद्धाच्या वेळेस अर्जुन आणि भीष्माचार्यांचं युद्ध चालू होतं. अर्जुनाने आपल्या भीष्मांना बाण मारला. भीष्माचार्यांचा रथ 100 हात माग जायचा आणि भीष्माचार्यांनी अर्जुनाला बाण मारला की अर्जुनाचा रथ फक्त हालायचा थोडा. आणि भगवंत वा भीष्मा म्हणायचे. 2दा 3दा 4दा झालं. अर्जुन म्हणाला, देवा काय चाललंय तुमचं तेव्हापासून? म्हणजे काय झालं? अहो मला एक सांगा, मी भीष्माचार्यांना बाण मारल्यानंतर तो 100 हात रथ माग चाललाय त्यांचा. त्यांनी बाण मारल्यानंतर फक्त माझा रथ हालतोय आणि तुम्ही वा भीष्मा म्हणता? वा अर्जुना म्हणायला पाहिजे. भगवंताने सांगितलं, कसं आहे म्हणले, अर्जुना एक लक्षात ठेव. अरे तू त्यांना बाण मारतोस, त्यांचा 100 हात रथ माग जातो, ह्याच्यात नवल नाही, ते आधीच म्हातारे आहेत. पण त्रिभुवनाचं ओझ तुझ्या रथावर असताना, मी तुझ्या रथावर असताना तो म्हातारा रथ हलवू शकतो, वा तुझी की त्याची? भीष्माचार्यांना एक 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 गोष्टी आठवू लागल्या. भगवंताची स्तुती करत करत आपला प्राणाचा त्यांनी त्याग केला. एका अध्यायामध्ये पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा आहे. भगवंत स्वधामाला गेल्यानंतर आपलं सगळं राज्य यांनी परीक्षित राजाला देऊन टाकलं, पांडव पण निघून गेल्याची कथा आहे. परीक्षित राजा राज्य करायचा, चांगलं राज्य चालवायचं. एके दिवशी वनामध्ये शिकारीसाठी, मृगया करण्यासाठी, फिरण्यासाठी गेला. वाटेमध्ये त्याला
एक आश्चर्य दिसलं. एक गाय आणि एक बैल दोघं होते, गप्पा मारत होते आणि त्या बैलाचे फक्त एकच पाय शिल्लक होता. 4 पायाचा बैल होता, एकच पाय शिल्लक. रडत होते दोघंही. त्या दोघांना एक काळा कुट्ट पुरुष मारत होता. परीक्षित गेला, कोण आहेत तुम्ही? तर गायीने सांगितलं मी पृथ्वी आहे. बैलाने सांगितलं मी धर्म आहे. त्या काळ्या माणसाने सांगितलं मी कलियुग आहे, कली आहे मी. तू काय करतोयस? मी धर्माला मारतोय म्हणले, मी माझं कामच ते आहे. धर्माचा नाश कसा होईल हे माझं काम आहे. म्हणे तू मारायचं नाही, यांना सोडून जा, इथं राहायचं नाही माझ्या राज्यात. म्हणे कुठं जाऊ? माझं राज्य जिथं नाही तिथं जा. कली म्हणाला सगळीकडेच तुमचं राज्य आहे. बरे काम कर मग. काय? मी तुला काही स्थान देतो, तिथं राहा. पहिल्यांदा 4 स्थान दिलेत त्याला. द्योतम पान स्त्रिय सोना यत्रा धर्मश्चतुर्विदहा. द्यूत, द्यूत म्हणजे पत्ते. पत्ते माहित आहेत ना? हा, इकडे काय म्हणतात त्याला? जुगार. बरं असू द्यात, काय करायचे आपल्याला, काही का म्हणणार आपल्याला थोडेच खेळायचे. द्यूत तिथं कली आहे म्हणे. त्याच्यानंतर पान हा, मद्यपान जिथं असेल तिथे कली आहे. स्त्रिया हा, व्यभिचार जिथं असेल तिथं कली आहे. हिंसा जिथे असेल तिथे कली आहे. हे सगळे स्थान त्या राजाने, आपल्या कलीने ऐकले. म्हणे परीक्षित महाराज, एक काय म्हणे, अहो माझ्याकडे एखादा तरी चांगला व्यक्ती येईल असं स्थान द्या ना. दारू पिणारे चांगले असतील का? पत्ते खेळणारे? मग चांगलं माणसं येतील असं स्थान द्या. त्याला एक स्थान दिलं, ते म्हणजे सोनं. जा म्हणे सोन्यात राहा. सोनं स्थान दिल्या दिल्या त्या परीक्षित राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, लगेच त्याच्यातच घुसला. झालं, कलीचं दमन केलं. पुढे निघाले. तहान लागली, काही कुठं पाणी मिळते का बघितलं. एका ऋषींचा आश्रम दिसला. शमिक नावाचे ऋषी होते, ध्यानस्थ बसलेले होते. त्यांना पाणी मागितलं, ते उठले नाहीत. मी राजा, पाणी मागितलं, मला दिलं नाही. राग आला. बाजूला एक मरून पडलेला साप होता, त्याने ते उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला ऋषींच्या. निघून गेला राजा. नंतर थोड्या वेळानं एका त्या विद्यार्थ्याने बघितलं, त्यांचा एक छोटासा मुलगा होता 5 वर्षांच्या ऋषींचा, शृंगी नावाचा. ते खेळायला गेले होते. अरे इथं काय खेळत बसलास? जा, तुझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी साप टाकलाय. असं कोणी टाकलंय? आले, बघितलं, फार वाईट वाटलं, राग आला आणि त्यांनी शाप दिला त्या 5 वर्षाच्या मुलाने की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकलेला असेल, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग येईल, त्याला चावेल आणि तो मरेल. शाप दिला. इकडं परीक्षितला वाटूच लागलं बरं की मी ज्यांच्या गळ्यामध्ये साप टाकलाय ते खरेच तर संत नसतील ना, खरेच तर साधू नसतील ना. आणि जर ते खरे साधू असतील तर माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मला निश्चितच माझ्या पापाचं फळ मिळावं. त्या बालकाने रडायला सुरुवात केली. ते उठले. ऋषी, काय झालं? म्हणजे तुमच्या गळ्यात कोणीतरी साप टाकलाय. अरे जाऊ दे. नाही, मी त्यांना शाप दिलाय. काय? आजपासून 7व्या दिवशी मृत्यू. अरे काय केलंस तू हे? तुला माहिती आहे का कोणी शाप, कोणी टाकला होता? चांगला राजा, एखाद्या वेळेस चुकी होती माणसाकडून. मनुष्य गलती का पुतला है, जो अक्सर हो ही जाती है, जो गिर कर फिर संभल जाए उसे इंसान कहते है. मोठं पद आहे त्याच्या सगळ्यात शेवटी, उसे इंसान कहते है, उसे इंसान कहते, असं मोठं पद आहे. जाऊ दे, शाप दिला तर काय करणार? विद्यार्थ्यांना पाठवलं, जा राजाला जाऊन सांग शाप मिळालाय. तो विद्यार्थी आला, सांगितलं तुम्हाला शाप मिळालाय. बर, राजाने क्षणात आपल्या सगळ्याचा त्याग केला, सगळ्या राज्याचा त्याग केला.
राजाला एक मुलगा होता जन्मेजय, त्याला आपलं राज्य दिलं, वनामध्ये निघाला, गंगेच्या तटी आला आणि बरेच ऋषी त्याच्या मागं आले आणि ते सगळ्यांना विचारू लागले, अहो 7 दिवसात मरण आल्यावर काय करावं? त्याच्या महद्भाग्याने त्या ठिकाणी साक्षात शुकाचार्य आलेत. किती वर्षाचे होते माहिती आहे शुकाचार्य? कोणाला माहिती आहे का? 27? किती? 16. हे बरोबर उत्तर आहे बघा. तन्द्व्यष्ट वर्षम सुकुमार पाद. द्व्यष्ट म्हणजे 8 गुणिले 2. किती वर्षाचे होते? 16 वर्षाचे शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं की राजा म्हणतोय, शुकाचार्य तुम्ही महत्भाग्याने आलात. त्यांना मोठं आसन दिलं आणि राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारलेत, तुम्ही एका काय किती वेळ राहता? म्हणे गोदोहन मात्रम ही, गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ शुकाचार्य एका ठिकाणी थांबायचे. म्हणे तुम्ही एक काम करा, मला असा शाप मिळालाय, 7 दिवसावर मरण आल्यानंतर माणसांनी काय ऐकावं, कशाचं चिंतन करावं, कशाचं भजन करावं, कशाचं स्मरण करावं, कृपया करा माझे सगळे उत्तर द्या. शुकाचार्य म्हणाले, राजा तुला कळत नाही का रे, 8 वाजता एवढे प्रश्न विचारतोस मला? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. तू फार सुंदर प्रश्न विचारलायस, पण या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुला उद्या देणार आहे म्हणले. उद्या आपल्याला वराह अवतार पाहायचा आहे, उद्या आपल्याला ध्रुव बाळाचं चरित्र बघायचंय, उद्या आपल्याला सती मातेचं चरित्र बघायचंय आणि उद्या आपल्याला वेळ मिळालाच तर उद्या जड भरताचं चरित्र बघायचंय. असा सगळा उद्याचा उपक्रम राहील. आजची कथा आपण याच ठिकाणी थांबूयात. श्री भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करूयात. या ठिकाणी तुम्हाला कागद दिले जातील, आपलं दररोजचं रामाचं पद होईल आणि त्याच्यानंतर आरती इत्यादी कार्यक्रम होतील. गोपाल कृष्ण भगवान की